यांचं स्वागत। दुपारचे 2 वाजलेत आणि थेट जाणार आहोत दिल्लीला, कारण भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची एक महत्त्वाची बैठक सध्या नवी दिल्लीत सुरू आहे। राजधानी नवी दिल्लीच्या NDMC कन्व्हेन्शन सेंटरमध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे। 5 राज्यांमधल्या आगामी निवडणुकांच्या संदर्भात तसंच कोरोनाची स्थिती यासह पक्षाच्या विविध मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे। यावेळेला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांनी पश्चिम बंगालच्या सरकारवर थेट निशाणा साधला। दरम्यान पश्चिम बंगालमध्ये भाजप नवीन इतिहास रचेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। लसीकरणाचा ऐतिहासिक टप्पा पार केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाजप पक्ष म्हणून औपचारिकपणे सन्मानित करण्यात आलं। भाजपच्या माजी अध्यक्षांचा सुद्धा मोदींच्या हस्ते गौरव करण्यात आला। थेट जाऊया दिल्लीला। आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आता जोडले गेलेत। प्रशांत, काय काय होणार आहे या बैठकीत आणखी? मिलिंद, आजची बैठक ऐतिहासिक आहे, कारण की 5 राज्यांची विधानसभा निवडणूक आहे। त्यापूर्वी पहिल्यांदा ही 2 वर्षानंतर कोरोनाच्या काळामध्ये हायब्रिड पद्धतीने ही बैठक होत आहे। यामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे काही नेते जोडलेले आहेत, काही नेते हे प्रत्यक्ष उपस्थित आहेत। साधारणतः 324 नेते जे आहेत देशभरातले भारतीय जनता पक्षाचे हे आजच्या बैठकीला उपस्थित आहेत। महत्त्वाचं म्हणजे आजच्या बैठकीमध्ये राजकीय प्रस्ताव होणार आहे, त्यानंतर आर्थिक प्रस्ताव होणार आहे आणि शेतीच्या संदर्भात होऊ शकतं कृषी प्रस्ताव देखील आजच्या बैठकीत सादर करण्यात येईल। पण या प्रस्तावांशिवाय अतिशय महत्त्वाचं आहे गोवा, पंजाब, याशिवाय सोबतच जर बघितलं तर याशिवाय जर बघितलं ओडिशा आणि याशिवाय उत्तर प्रदेश, या सगळ्याचे प्रमुख राज्य आहेत। साधारणतः 5 राज्य, या 5 राज्यांच्या निवडणुका होणार आहे। त्या संदर्भाने आजच्या बैठकीमध्ये काही अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे। JP नड्डा यांनी आपल्या भाषणामध्ये जे स्पष्टपणे सांगितलेलं आहे, ज्या पद्धतीने अमित शहा यांनी जेव्हा कार्यभार घेतला होता, कार्यभार घेतल्यानंतर त्यांनी उत्कर्ष अभी बाकी है अशा प्रकारचं त्यांचं उद्बोधन होतं। मग त्याच उद्बोधनाला ची रिओढत आज JP नड्डा यांनी काही नवीन लक्ष्य तय केलेले आहे। त्यामध्ये स्पष्ट केलं आहे की 50 प्रमुख जे आहेत त्या संदर्भात संपूर्ण देशभरात जे 10 लाखापेक्षा जास्त बूथ आहे त्या बूथांवरती प्रत्यक्ष भारतीय जनता पक्ष 50 प्रमुख नेमणार आहे आणि 50 प्रमुखांसह जर बघितलं 50 प्रमुखांसह 50ची कशी तयारी असते, एका पानावरती जेवढे नावं येतात त्याची एक यादी तयार करून त्यात स्तरीय बूथ तयार करायची आहे। आणि सोबतच या सगळ्या नेटवर्कला जोडण्यासाठी मन की बात हा कार्यक्रम आता बूथ स्तरावरती ऐकण्याचा निर्णय आणि त्या पद्धतीचा स्पष्ट सूचना JP नड्डा यांनी आपल्या भाषणात दिलेली आहे। त्यामुळे कुठेतरी भारतीय जनता पक्षाची जी सदस्य संख्या आहे ती वाढवायची आणि सोबतच गाव स्तरावर कसं जोडता येईल आणि तेही डिजिटल माध्यमातून। आजची जर बैठक बघितली ती आजची बैठक डिजिटल आहे। आज जेही व्यक्ती सहभागी झालेले आहेत ते सर्व डिजिटली स्वाक्षरी करून आजच्या बैठकीत सहभागी झालेले आहेत। मिलिंद, प्रशांत, भाजपच्या महाराष्ट्रातून भाजपच्या नेत्यांपैकी कोण कोण या बैठकीत सहभागी आहे आणि काही विशिष्ट राज्यांबद्दल काही स्वतंत्र चर्चा होऊ शकते का सगळ्या राज्यांची एकत्रितच चर्चा होईल? याचं कारण असं की महाराष्ट्रातला विषय वेगळा आहे, उत्तर प्रदेशातला विषय वेगळा आहे निवडणुका असल्यामुळे, ओरिसा आणि अन्य ठिकाणचा विषय आणखीन वेगळा आहे। मिलिंद, आजच्या बैठकीमध्ये जर बघितलं आपण तर प्रामुख्याने बहुतांश नेते जे आहे महाराष्ट्रातले हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये जोडलेले आहेत। पण देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री आणि विधिमंडळ विरोधी पक्ष नेते जे आहेत ते आहेत उपस्थित आहे। पंकजा मुंडे या मध्य प्रदेशच्या प्रभारी आहेत म्हणून त्या उपस्थित आहेत। याशिवाय विनोद तावडे जे हरियाणाचे प्रभारी आहेत ते उपस्थित आहेत। बहुतांश राज्यांचे प्रभारी आज उपस्थित आहे। गोव्याचे सध्या निवडणुकीचे प्रभारी देवेंद्र फडणवीस आहे, हे प्रमुखतेने नेते आहेत। त्यानंतर विजया रहाटकर देखील उपस्थित असतील, जे राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये प्रमुख नेते आहेत। आज जे इथे उपस्थित आहेत त्यामध्ये बहुतांश केंद्रीय मंत्री, राज्य प्रभारी आणि प्रदेश केंद्रीय कार्यकारिणीतील प्रमुख नेते हे आजच्या बैठकीला इथे उपस्थित आहेत। याशिवाय मार्गदर्शक म्हणून जे अटल बिहारी जर बघितलं आपण आडवाणी बघितले, त्यानंतर मुरली मनोहर जोशी, हे दोघेही ज्येष्ठ नेते जे आहेत हे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जोडलेले आहेत। याशिवाय जसा उल्लेख आपण मिलिंद केला, जो प्रश्न विकसित केला आहे की जे 5 राज्यांच्या निवडणुका आहेत त्या 5 राज्यांच्या निवडणुका संदर्भात
एक वेगळी चर्चा आजच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे. पण इतर राज्यांशी जे आहेत, ज्या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष प्रमुखाने काम करत, जसं महाराष्ट्र अतिशय महत्त्वाचं राज्य आहे. महाराष्ट्रातील सत्ता ही भारतीय जनता पक्षाने गमावली. शिवसेना जर सोबत असली तर कुठेतरी पक्ष म्हणून त्यांचं ची सत्ता असती. पण ती सत्ता आता कशी मिळवता येईल या संदर्भात देखील चर्चा होऊ शकते. कारण की हे अतिशय महत्त्वाचं आहे की वारंवार महाविकास आघाडीच्या संदर्भात एक आव्हान दिलं जातं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं, आणि आव्हान दिल्यानंतर स्पष्ट केलं जातं की आम्ही लवकरच सत्तेत येऊ. त्यामुळे या प्रकारच्या आव्हानामागची काय मशागत आहे हे देखील आजच्या बैठकीत चर्चेला जाऊ शकतं. आणि सोबतच ज्या राज्यांमध्ये 5 राज्यांच्या विधानसभा निवडणूक आहे ज्याचा उल्लेख आपण केला मिलिंद, त्या राज्यांच्या साठी वेगळी बैठक होईल. पण हे अतिशय महत्त्वाचं आहे की देवेंद्र फडणवीसांना ऐनवेळी बैठकीला बोलवण्यात आलं. कारण की यापूर्वी स्पष्ट चर्चा अशी होती की ते मुंबईतील दादर कार्यालयातून सहभागी होतील. पण त्यांच्याकडे खास करून लसीकरणाच्या संदर्भातला जो ठराव आहे ज्यावरती पंतप्रधानांचं अभिनंदन करण्यात आलं, तो ठराव खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी मांडला. याचा अर्थ असा होतो की देवेंद्र फडणवीसांसोबतच नाही, हे या गोष्टी सूचक आहेत. कदाचित गोव्याची जबाबदारी आहे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आणि पुढच्या काही काळात आणखीन काही जबाबदारी येऊही शकते, किंवा कदाचित काही राष्ट्रीय नेत्यांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी सुद्धा यानंतर होणं अपेक्षित आहे फडणवीस यांच्या. या बैठकीवर लक्ष ठेवून राहा. आम्ही तुझ्याकडनं वेळोवेळी ताजी माहिती घेत राहू. प्रशांत तुर्तास, धन्यवाद.